नमस्कार. विचार करा, आज आपण जो कॉम्प्युटर वापरतो तो कधी काळी एका अख्ख्या खोली एवढा मोठा होता. विश्वास बसतोय? नाही ना? चला, आज आपण कॉम्प्युटरच्या याच अविश्वसनीय प्रवासावर नजर टाकूया, त्याच्या 5 पिढ्यांची गोष्ट पाहूया. तर मग प्रश्न हा आहे की एका खोली एवढ्या मोठ्या मशीनपासून ते आपल्या खिश्यात अगदी सहज मावणाऱ्या डिव्हाइसपर्यंत आपण पोहोचलो तरी कसे? हा प्रवास नेमका घडला कसा? चला, याच तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचं रहस्य आज उलगडून पाहूया. बघा, एका बाजूला आहे ती कॅबिनेटनी खचाखच भरलेली खोली आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला आजचा साधा छोटा कम्प्युटर. हा फरक फक्त दिसण्यातला किंवा आकारातला नाहीये, तर त्यांच्या क्षमतेमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. याच प्रवासाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. बरं, पण या प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक मूलभूत प्रश्न: संगणक म्हणजे नक्की काय? आधी त्याची संकल्पना नीट समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर कम्प्युटर म्हणजे एक असं मशीन जे डेटा घेतो, त्यावर प्रोसेस करतो आणि आपल्याला हवा असलेला रिझल्ट म्हणजे आउटपुट देतो. आणि गंमत सांगू, कम्प्युटर हा शब्द आलाय कम्प्युटारे या लॅटिन शब्दावरून, ज्याचा अर्थ होतो गणना करणे. म्हणजे बघा, त्याच्या नावातच त्याचं सगळं काम लपलेलं आहे. चला तर मग आता आपण थेट टाइम ट्रॅव्हल करून जाऊया 20व्या शतकाच्या मध्यावर. इथेच कम्प्युटरच्या पहिल्या पिढीचा जन्म झाला. आणि यांना महाकाय का म्हणायचे माहितीये? कारण ते खरंच अक्षरशः एका खोली एवढे प्रचंड मोठे होते. हे बघा, नुसतं चित्र बघूनच त्यांच्या त्या भव्यतेची कल्पना येते, नाही का? हे कम्प्युटर्स इतके मोठे आणि इतके महाग होते की ते फक्त मोठ्या सरकारी संस्थांकडे किंवा मोठमोठ्या रिसर्च सेंटर्समध्येच असायचे. म्हणजे सामान्य माणसासाठी हे सगळे एका कल्पनेच्या पलीकडचं होतं. आणि या अवाढव्य कम्प्युटर्सचं हृदय काय होतं माहितीये? व्हॅक्यूम ट्यूब्स. या अशा मोठ्या काचेच्या नळ्या होत्या, ज्या इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करून कम्प्युटरला एक प्रकारे विचार करण्याची, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याची ताकद द्यायच्या. पण ना, या व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजे एक मोठा त्रासच होता. एकतर आकार प्रचंड, त्यातून प्रचंड उष्णता निर्माण व्हायची आणि त्या सतत खराब व्हायच्या. म्हणजे मेंटेनन्सचा खर्च खूप होता. आणि ह्या समस्यांवर उत्तर शोधण्याच्या गरजेतून तंत्रज्ञानातली पुढची क्रांती घडली. आणि मग आली सेकंड जनरेशन. ह्या पिढीने तर सगळं चित्रच पलटून टाकलं. व्हॅक्यूम ट्यूब्स थेट कालबाह्य झाल्या आणि त्यांची जागा घेतली एका छोट्याशा पण खूप जास्त शक्तिशाली अशा डिव्हाइसने. तो होता ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरच्या येण्याने ना अक्षरशः जादू झाली. कॉम्प्युटर्स एकदम लहान झाले, वेगवान झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त विश्वासार्ह बनले. विचार करा, जिथे आधी हजारो व्हॅक्यूम ट्यूब्सची अख्खी खोली लागायची, तिथे आता खूप कमी जागेत त्यापेक्षा जास्त काम होऊ लागलं. पण तंत्रज्ञानाचा प्रवास कधी थांबतो का? नाही. आता शास्त्रज्ञांना एक नवीन प्रश्न पडला. आपण हे अनेक ट्रान्झिस्टर्स एकाच ठिकाणी एकत्र बसवू शकतो का? आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून जन्म झाला तिसऱ्या पिढीचा आणि एका नव्या शोधाचा, इंटिग्रेटेड सर्किट, म्हणजेच आपली आजची मायक्रोचिप. एका नखा एवढ्या सिलिकॉन चिपवर हजारो ट्रान्झिस्टर्स बसवले गेले. यामुळे कम्प्युटर्स अजूनच लहान आणि स्वस्थ झाले. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय झाली तर मल्टी प्रोग्रॅमिंग शक्य झालं. म्हणजे एकच कम्प्युटर एकाच वेळी अनेक कामं करू शकत होता. कम्प्युटर आता खऱ्या अर्थाने मल्टीटास्कर बनला होता. आत्तापर्यंत कम्प्युटर फक्त मोठ्या कंपन्या किंवा सरकारी संस्थांमध्येच दिसायचा. पण मग आली चौथी पिढी आणि तिने क्रांतीच घडवली. ही होती पर्सनल रेव्होल्यूशन, ज्याने कम्प्युटरला थेट आपल्या घरात आणलं. आणि ह्या क्रांतीचा खरा हिरो होता मायक्रोप्रोसेसर. विचार करा, कॉम्प्युटरचा संपूर्ण मेंदू म्हणजे त्याचं CPU आणि मेमरी सगळं काही एकाच चिपवर आलं. आणि ह्याच एका शोधामुळे पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच आपला लाडका PC जन्माला आला. IBMचा हा PC हे त्या काळातल्या बदलाचं प्रतीक आहे. ह्या पिढीमुळे कम्प्युटर फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी राहिला नाही, तर तो सामान्य माणसाच्या हातात आला. छोट्या व्यावसायिकांसाठी एक खूप मोठं आणि शक्तिशाली साधन बनला. आणि याच काळात कॉम्प्युटर वापरणं सुद्धा एकदम सोपं झालं. का? कारण आता तुम्हाला किचकट कमांड्स टाईप करत बसायची गरज नव्हती. आला होता ग्राफिकल युजर इंटरफेस, म्हणजे GUI. आता आपण माऊसने आयकॉन्स आणि विंडोजवर क्लिक करून कॉम्प्युटर वापरू शकत होतो. हे असं होतं जसं की एका अनोळखी भाषेत बोलण्याऐवजी आता आपण चित्रांच्या सोप्या भाषेत संवाद साधू लागलो होतो. आणि आता आपण आलो आहोत आजच्या काळात, म्हणजे 5व्या पिढीत.
ही ती जनरेशन आहे ज्यात आपण सगळे जगतोय. आणि ही पिढी पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. या पिढीचं ध्येय फक्त कम्प्युटरचा स्पीड वाढवणं इतकंच मर्यादित नाहीये. आता कम्प्युटर्सना अक्षरशः विचार करायला शिकवलं जात आहे. म्हणजे अशी कामं करायला लावली जात आहेत जी आतापर्यंत फक्त माणूसच करू शकायचा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाउड कम्प्युटिंग हे शब्द आता अनोळखी राहिलेले नाहीत. आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालेत. आपल्या स्मार्टफोनमधला व्हॉइस असिस्टंट असो किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना मिळणाऱ्या शिफारसी, या सगळ्यामागे हेच तंत्रज्ञान आहे जे कम्प्युटर्सना दिवसेंदिवस अजून स्मार्ट बनवतंय. तर एका खोली एवढ्या मोठ्या मशीनपासून ते आपल्या खिशातल्या स्मार्टफोनपर्यंत हा प्रवास आपण बघितला. पण इथेच सगळं थांबणार आहे का? अजिबात नाही. मग यापुढे काय? जरा विचार करा. एक असं भविष्य जिथे कॉम्प्युटर म्हणून वेगळं काही मशीन दिसणारच नाही. ते आपल्या घरात, आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत इतके मिसळून गेलेले असतील की ते अदृश्यच असतील. कॉम्प्युटरचं हे अदृश्य भविष्य कसं असेल? तंत्रज्ञानाची पुढची पिढी नेमकी काय घेऊन येईल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?